मूकनायक निशब्दाच्या क्रांतीचा महाप्रवास 1920 ते 2026 विशेष समाज प्रबोधन कार्यक्रम जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व अर्थपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या कुटुंबाचे सभासद व्हा व इतरांनाही करायला सांगा. संत तुकाराम महाराजांची प्रेरणा. मित्रांनो, 31 जानेवारी 1920 रोजी भारतीय पत्रकारितेत एक असा सूर्योदय झाला ज्याने शतकानुशतके अंधारात असलेल्या समाजाला प्रकाशाची वाट दाखवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव ठेवले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा विचार होता. तो ऐतिहासिक अभंग, काय करू आता धरुणी या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे तर हे बोल माझे पंढरीचा, मूकनायक वाचा बोलविला. या अभंगातून मूकनायक हा शब्द बाबासाहेबांनी निवडला. तुकाराम महाराज म्हणतात की आता मी कोणाचीही भीती बाळगणार नाही. मी निशंकपणे बोलणे, कारण माझ्या मुखातून पांडुरंगाने मूकनायकाने वाचा बोलवली आहे. याच प्रेरणेतून बाबासाहेबांनी मुक्या समाजाचा नायक म्हणून मूकनायकची निर्मिती केली. निर्मितीचा प्रवास आणि मदतीचे हात. मूकनायक सुरू करणे सोपे नव्हते. त्या काळातील प्रस्थापित वर्तमानपत्रांनी अस्पृश्यांच्या बातम्या छापण्यास नकार दिला होता. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले राजश्री शाहू महाराज. कोल्हापूरच्या या छत्रपतींनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर विश्वास ठेवून 2500 रुपयाची मोलाची मदत केली. शाहू महाराजांशिवाय मूकनायक सुरू होणे कठीण होते. पांडुरंग नंदराम भटकर. बाबासाहेबांनी मूकनायकाचे पहिले संपादक म्हणून भटकर यांची नियुक्ती केली. त्यांनी सुरुवातीच्या काळात हे पत्र निष्ठेने चालविले. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप भटकर यांच्यानंतर संपादकीची धुरा घोलप यांनी सांभाळली. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत बाबासाहेबांचा विचार घरोघरी पोहोचविला. प्रबोधनकार ठाकरे साहेब. मूकनायकांच्या छपाईसाठी त्यांनी आपल्या सारथी प्रेसची दारे उघडली आणि त्यांनी बाबासाहेबांना मोलाचं सहकार्य केले. मूकनायक ते प्रबुद्ध भारत. ऐतिहासिक टप्पे. मूकनायक केवळ 3 वर्ष चालले, पण त्याने परिवर्तनाचा पाया रचला. त्यानंतर बाबासाहेबांनी विचाराची साखळी थांबवली नाही. 1. बहिष्कृत भारत 1927. महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाचा आवाज. 2. जनता 1930. 25 वर्ष चाललेले दीर्घ झुंजार पत्र. 3. प्रबुद्ध भारत 1956. धम्मक्रांतीचा संदेश देणारे मुखपत्र. आजची स्थिती. डिजिटल मूकनायक 2026. आज 2026 मध्ये आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मूकनायक मरण पावले नाही. आज प्रत्येक आंबेडकरी तरुणाच्या हातात असलेला स्मार्टफोन, त्याचे यूट्यूब चॅनल आणि त्याचे सोशल मीडिया पोस्ट हे आजच्या काळातील मूकनायक आहेत. आज जय चौधरी क्रिएटर सारखी व्यासपीठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी डिजिटल स्वरूपात पुढे नेत आहेत.
समाजातील अन्यायावर बोलणे, शिक्षण आणि संघटन यावर भर देणे हीच मूकनायकाला खरी आदरांजली ठरेल. तर तरुणांनो, उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही विचाराची मशाल विझू देऊ नका. अशाच प्रेरणादायी इतिहासासाठी आणि समाज प्रबोधनासाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक आंबेडकरी घरापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या इतिहासाची माहिती सर्वांना होईल. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान, नमो बुद्धाय. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण चौधरी आपल्या सर्वांचा शतशः आभारी आहे. अशाच प्रकारच्या प्रेरणादायी गोष्टी जाणून घेण्यासाठी व आपल्या आंबेडकरी समाजाला जागरूक व सुशिक्षित करण्यासाठी ऐकत राहा जय चौधरी क्रिएटर. धन्यवाद, 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 धन्यवाद.